पद हे अडीच वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा अडीच वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल. शेवट महापौर महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यात अनेक आहोत, विधानसभा आणि लोकसभा लढवली, त्यामुळे इथेही आम्ही एकत्र आलो तर अधिक मजबूतीनं तिकडे काम करता येईल आणि यातून चांगलं घडेल असं मला वाटतं. विजयजी, प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्या वतीने देण्यात आला आहे. महापौर पद आणि स्टँडिंग कमिटी अडीच वर्ष असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. असं करावं असं ते म्हणाले, तर त्यामुळे आमची पण त्याला काहीच अडचण नाही आणि मला वाटतं की संख्याबळ अगदी काठावर असून चालत नाही, तर मजबूत संख्याबळ असले की 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेत काम करता येईल आणि निर्णय घेता येईल. शेवट अल्पमतामध्ये किंवा कमी संख्येच्या भरोशावर एकाच दुसरा कमी जास्त इकडे असेल, कारण काठावरचं सगळं काम चाललं आहे. त्यामुळे तिथे चांगलं बहुमत राहिलं तर निर्णय क्षमता मजबूत असते आणि विकासाला सुद्धा काम करताना सुद्धा आपल्या खुर्चीवर बसणाऱ्यांना व्यवस्थित काम करता येतं. त्यांचा प्रस्ताव हा असा होता की असं करता येईल तर आपण पुढे जायला हरकत नाही अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षांच्या कानावर टाकणार आहे. त्यांची दुसरी पण अट आहे की मेयर कुणाचा असावा, होत असताना तर तो संदीप गिरे जे तिथले प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख, त्यांच्याशी चर्चा करून दोघांनी एक समन्वयाने एक नाव निवडलं पाहिजेत की त्यांना पण आणि आम्हाला पण तो नाव जरा कामन असला तर बरं अशी पण त्यांची भूमिका होती. आणि ते खरं आहे की शेवट त्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका ठेवली पाहिजेत. त्यामुळे त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण आहे. नाही, पण विजयजी, पहिली 2.5 वर्ष कोणाची असतील या बाबतीतली काही स्पष्टता उद्धव ठाकरेंकडून आली आहे? ते त्याबद्दल आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना विनंती केली की 2.5 वर्ष पहिल्यांदा आम्हाला द्यावे अशी त्यांच्याकडे विनंती केली. ते त्यांच्या तिथल्या नेते आपले जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलून ते त्याबरोबर आम्हाला संध्याकाळपर्यंत निर्णय देणार. त्यांच्या क्लेमला काही अर्थ नाही. ते हवेत तीर मारतायत, फुकटच्या गोष्टी करतायत, तोंडाच्या वाफा आहेत त्या, तोंडाच्या वाफा, बाकी त्यापासून काहीच नाही. हे चुकीचं आणि काहीतरी हवेत गोळीबार करण्याचं आणि संभ्रम करण्याचं काम आहे. भाजपमध्ये काही भाजपच्या त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि काही दम नाही. पण प्रदेशाध्यक्ष कधीपर्यंत कळवतील की आज उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव दिलेला आहे? तो आम्ही चर्चा करतो. आज संध्याकाळपर्यंत त्यावर चर्चा होईल आमची. येस, ठीक. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा पार पडल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतायत. तर संजय राऊत हे देखील मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते.